श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मनास्तुष्ट थित प्रज्ञस्त दोच्यते. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. अभंग. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. आला डोळ्यासी कवळ तेणे मळले उजळ. आला डोळ्यांसी कवळ तेणे मळले उजळ. अंगाचे भोवांडी भोय झाड फिरती धोंडी. अंगाचे भोवांडी भोय झाड परती धोंडी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. अर्थ. इथं संत तुकाराम महाराज आपल्या चांगल्या वाईट कर्माचा आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो हे इथं सांगत आहे. प्रत्येक मनुष्याला चांगले वाईट कर्म त्याच्या भोगानुसार भोगावेच लागतात. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचं फळ हे नेहमी वाईटच मिळत असतं. पण मनुष्याला हे काही पटत नाही. दुःख आलं की तो देवाला दोष देतो आणि सुख आलं तर आभार मात्र मानायला तो सोयीस्कर विसरतो. पण तुकाराम महाराज आपल्याला इथे काही उदाहरणांनी याची जाणीव करून देत आहेत. उदाहरणार्थ, पूर्वजांनी जर काही गुप्तधन पुरून ठेवलं असेल आणि ते गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या नजरेस पडलं तर तो ते गुप्तधन काढण्याचा प्रयत्न निश्चित करतो. पण प्रत्यक्षात तो तिथे गेल्यानंतर मात्र त्याला सर्प विंचू कोळसे दिसतात. गुप्तधन हे कर्मानीच मिळत असतं. जसं कावीळ झालेल्या मनुष्याला सर्व वस्तू पिवळ्याच दिसतात. जर का आपण गोल गोल फिरत राहिलो तर आपल्याला असं वाटतं की भोवतालची झाडे झुडपे अगदी दगडधोंडेसुद्धा गोल गोल फिरायला लागले. पण तसं प्रत्यक्षात होत नसतं. सर्व जागच्या जागी असतं, आपल्याला मात्र घेरी येते. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या नेहमी येत असते. जीवनात कधी कधी हिताच्या गोष्टी अगदी समोर दिसतात आपल्या, पण त्या आपल्यासाठी घडत नाहीत. त्याचं कारण एक म्हणजे आपलं कर्मच असतं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कोणतेही कर्म करताना अतिशय सावधगिरी बाळगून ते कर्म केलं पाहिजे. चांगलंच कर्म केलं पाहिजे. त्याची फळं निश्चित चांगली मिळतात असं भगवंत श्रीकृष्ण यांनीही सांगितलं आहे. आणि तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला याचं महत्त्व पटवून देत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.